नाशिक शहराची पेशवेकालीन ओळख असणाऱ्या फूल बाजाराच्या स्थलांतराचा वाद चांगलाच चिघळलाय। महापौरांनी भेटीची वेळ दिली असतानाही त्याआधीच अतिक्रमण विभागाच्या पथकाने फूल विक्रेत्यांचं साहित्य जप्त केलं। त्यानंतर हा प्रश्न चांगलाच चिघळला। ही अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे नाशिकच्या फूल बाजारात। हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे फूल विक्रेत्यांना गणेशवाडीतल्या भाजी मार्केटमध्ये स्थलांतरित केलं जाते, पण त्या ठिकाणी व्यवसाय होणार नाही। त्यामुळे फूल विक्रेत्यांचा या कारवाईला विरोध आहे। शनिवारी त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की 12 वाजता सोमवारी आपण मीटिंग घेऊ, पण त्याच्या आधी सकाळी 6 पासून गाड्या उभ्या केल्या त्यांनी। एक प्रकारचं दडपण आणलं बाजारावर आणि सर्वांना एक प्रकारचं घाबरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्हाला बाजार पाहिजे, आम्ही गरिबांना कुठं जायचं, कुठं पोट भरायचं, कुठं खायचं। याच संदर्भात महापौर फूल विक्रेत्यांना भेटणार होते, पण त्याआधीच अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाई केली। त्यानंतर फूल विक्रेत्यांनी महापौरांची भेट घेत बाजार न हटवण्याची विनंती केली। मात्र महापौर फूल बाजार हटवण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत। फूल बाजार जो स्थलांतरीचा निर्णय घेण्यात आला तो त्या संबंधित फूल बाजारातील विक्रेत्यांच्या संघटनेच्या संमतीनेच घेण्यात आलेला होता। त्यामुळे त्याबाबत आता इतर काही बाबी उपस्थित करून त्याला कुठेतरी एक फाटा द्यायचा हे योग्य नाही। फूल बाजार महापौरांच्याच प्रभागात आहे। पेशवेकालीन फूल बाजाराचं स्थलांतर केलं तर जुनी ओळख मनसेने पुसून टाकल्याचा ठपका मनसेवर बसणार आहे। अतिक्रमण हटवलं नाही तर स्वतःच्या प्रभागातलं अतिक्रमणही महापौर काढू शकले नाहीत असा संदेश जाणार आहे। त्यामुळे फूल बाजारावरून महापौरांची चांगलीच गोची झाली आहे। नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।